नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ, सगळ्यांना गुड मॉर्निंग. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत. म्हणजेच आपण टेट 3 ची तयारी करत आहोत. अभियोग्यता हा जो घटक आहे, हा जो विषय आहे, त्याच्यामध्ये आपण इंग्रजी विषयाची तयारी करत आहोत. यापूर्वीच्या तासिकांमध्ये आपण सर्व प्रकारच्या सिंपल टेन्सेसचं स्पेशलिस्ट पाहिलं. त्यानंतर आपण सर्व प्रकारच्या कंटिन्युअस टेन्सेसचं स्पेशलिस्ट पाहिलं. आजच्या तासिकेमध्ये आपण परफेक्ट टेन्सचं स्पेशलिस्ट बघूया. लेट अस सी पैसेज ऑफ परफेक्ट टेन्स. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी पैसेज ऑफ प्रेजेंट परफेक्ट टेन्स, पैसेज ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स एंड पैसेज ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स वन बाय वन. म्हणजे आपण आजच्या तासिकेमध्ये परफेक्ट टेन्सचं स्पेशलिस्ट पाहणार आहोत. त्यातल्या त्यात आपण आजच्या तासिकेमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स ज्याला म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ ज्याला म्हणतात, त्याचं स्पेशलिस्ट पाहणार आहोत. बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्पेशलिस्ट पाहणार आहोत. वी आर गोइंग टू सी पॅसिव्ह व्हॉइस ऑफ. वी आर गोइंग टू सी पॅसिव्ह व्हॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पूर्ण वर्तमान काळाचे स्पेशलिस्ट आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याला टेन्स येतो त्यालाच व्हॉइस येतं. तर मित्रांनो, ज्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो, ज्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स माहित आहे, त्यालाच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्पेशलिस्ट माहित असतं किंवा शिकवल्यानंतर त्याला येतं, समजतं. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना प्रेझेंट परफेक्ट टेन्स माहित नाही, त्यांनी माझे या आधीचे जे व्हिडिओ आहेत टेन्सवर आधारित, त्यांना आधी बघा, त्याच्यामधला प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहून घ्या. बरं, आता काय करायचंय? आता मी तुमची एक सोय करतो. इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा असतो, त्याची रचना कशी असते ते दाखवतो. जे वाक्य तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलं जातं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याची रचना कशी असते पहा. आधी तुम्हाला इथं सुरुवातीला करता दिला असतो, त्याच्या लगेच नंतर हॅज किंवा हॅव यापैकी एक वर्तमान काळी रूप दिलं असतं हॅवचं. आणि त्यानंतर इथं तुम्हाला थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब दिलेलं असतं. आणि इथं शेवटी जे येतं, शेवटी जे असतं ते कर्म दिलेलं असतं. तर अशी रचना असलेली जी वाक्य असतात ती प्रेझेंट परफेक्ट टेन्सची असतात. ज्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं मेन वर्बचं थर्ड फॉर्म येतं, मेन वर्बचं थर्ड फॉर्म असतं, तो परफेक्ट टेन्स असतो. ज्या इंग्रजी वाक्यामध्ये थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असतं तो 100% परफेक्ट टेन्स असतो. आणि त्या मेन वर्बच्या पूर्वी, थर्ड फॉर्म ऑफ द वर्बच्या पूर्वी जेव्हा हॅवची वर्तमान काळी रूप असतात तेव्हा तो प्रेझेंट टेन्स असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हॅवची रूप सांगतात की हा प्रेझेंट आहे व थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब सांगतं की हा परफेक्ट आहे. आणि हे दोघं जण मिळून, म्हणजे कोण, हे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि हे हॅवची रूप मिळून सांगतात की हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हॅवचं वर्तमान काळी रूप, हॅवचं प्रेझेंट टेन्स फॉर्म आपल्याला सांगतं की हा प्रेझेंट आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप सांगतं की हा परफेक्ट आहे. आणि हे दोघं मिळून सांगतात की हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. अशी असते प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना. अशी रचना असलेलं वाक्य तुम्हाला परीक्षेला दिलं जातं आणि म्हटलं जातं ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स इंटू पैसेज. अशी रचना असलेलं स्ट्रक्चर असलेलं वाक्य तुम्हाला दिलं जातं आणि म्हटलं जातं की या वाक्याचं पैसेज करा. द क्वेश्चन इज हाऊ टू ट्रान्सफॉर्म सच अ सेंटेन्स इंटू पैसेज. How to change the passive voice? How to change this sentence into passive voice is the question. I will make you understand. मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा मित्रांनो, अशी रचना असलेलं वाक्य दिलं जातं आणि म्हटलं जातं passive voice. मग कसं करायचं passive voice? तर passive voice ची पण रचना तुम्ही पाहून घ्या. ही passive voice ची रचना आहे. बघा, ही रचना तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे वाक्य आहे त्याचं passive voice कसं करायचं? तर बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं जर पेशवाई करायचं असेल तर त्या वाक्यातील आधी ऑब्जेक्ट घेता सुरुवातीला. मग इथे घ्या ऑब्जेक्ट. आता तुम्हाला परफेक्ट टेन्सचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पेशवाई करायचंय. आणि परफेक्ट टेन्स म्हटला, पूर्ण काळ म्हटला की पूर्ण काळामध्ये बघा तुम्ही पेशवाई जर करायचं असेल तर तुम्हाला हॅवची रूपं घ्यावी लागतील. सगळ्या पूर्ण काळांच्या पेशवाईमध्ये हॅवची रूपं हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावी लागतील. आपला जो पूर्ण काळ आहे तो प्रेझेंट परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. तर आपल्याला इथं हॅवचं वर्तमान काळी रूप घ्यायचंय, हॅज किंवा हॅव. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट
पूर्ण काळांचा जेव्हा तुम्ही पॅशवेज करता, सर्व प्रकारच्या पूर्ण काळांच्या पॅशवेज मध्ये एक शब्द तुम्हाला अवश्य घ्यावा लागतो आणि तो म्हणजे बीन. तो निश्चितपणे घ्यावा लागतो आणि वार्य आहे. बीन घेतल्याशिवाय पूर्ण काळांचं पॅशवेज होत नाही. आता त्यानंतर तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं कोणतंही रूप असो, पॅशवेज मध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप हवं असतं, पाहिजे असतं आणि म्हणून तुम्ही इथे क्रियापद तिसरूप घ्या. आणि पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरूप ऍक्टिव्हाइज मध्ये दिलं असतं, पॅशवेज मध्ये देखील आपल्याला तिसरंच रूप घ्यायचंय. आणि शेवटी जे आहे बीवाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो द्वितीय विभक्तीत घेतला. तर अशी रचना असते बघा पूर्ण वर्तमान काळाच्या पेशवेची. कोणत्या पेशवेची? पूर्ण वर्तमान काळाच्या पेशवेची. तुम्ही पाहू शकता पेशवेज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसं असतं. यू कॅन सी हिअर हाऊ इज द पेशवेज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चला तर मित्रांनो, तुम्ही जर हे लिहून घेतलं असेल तर आता चला आपण काही उदाहरणं घेऊया जे आधीच्या किंवा पूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेली आहेत ऍक्टिव्हाइजचं पॅशवेज करण्यासाठी. तर चला मित्रांनो, हे 3 वाक्य पहा. तुमच्यासमोर 3 वाक्य आहेत. द लॉक स्मिथ हॅज रिपेअर्ड द लॉक. बरोबर. मग या वाक्याचा आधी आपण पॅशवेज करूया. बघा वाक्य काय पहिलं, द लॉक स्मिथ हॅज रिपेअर्ड द लॉक. मग जेव्हा तुम्हाला असं वाक्य दिलं जातं, सगळ्यात पहिली बाब बघा की दिलेल्या वाक्याचा प्रकार काय आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. विच टाइप ऑफ सेंटेन्स इज दिस. आधी सब्जेक्ट दिलाय, नंतर वर्ब दिले. ज्या इंग्रजी वाक्यामध्ये आधी सब्जेक्ट येतो नंतर वर्ब येतं अशी वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असतात, विधानार्थी असतात. याचं काय करायचंय, दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे, वाक्याचा प्रकार कळला. त्यानंतर वाक्यामध्ये काय काय दिले ते पहा. पॅशवेज साठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी दिल्यात का पहा. बघा सब्जेक्ट दिलाय काय दिलाय, वर्ब दिलाय काय दिलंय, ऑब्जेक्ट दिलाय का, हो ऑब्जेक्ट पण दिले. वी हॅव बीन गिवन एव्हरीथिंग विच इज नीडेड टू मेक पॅशवेज. पॅशवेज करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या. वी हॅव बीन गिवन सब्जेक्ट, वी हॅव बीन गिवन वर्ब, वी हॅव बीन गिवन एन ऑब्जेक्ट. Now, without making any delay, you can change the voice. You have been given everything. Now, what is remained? See the tense of the given sentence. दिलेल्या वाक्याचा काळ बघा. Which type of tense is there in the given sentence? दिलेल्या वाक्यामध्ये टेन्स कोणता आहे? जर तुम्हाला कोणत्याही इंग्रजी वाक्याचा टेन्स ओळखायचा असेल तर मित्रांनो तुम्ही क्रियापद बघा. जसं आपला चेहरा आपली आयडेंटिटी असतो, ओळख असतो, तसं क्रियापद जे आहे, जे वर्ब आहे ती त्या वाक्याची ओळख असतं. Here is third form of the verb and being the third form of the verb in the sentence belongs to perfect tense. या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरूप आहे आणि वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरूप असल्यामुळे हा परफेक्ट टेन्स आहे. इथं हॅवचं वर्तमानकाळी रूप आहे आणि वाक्यामध्ये हॅवचं वर्तमानकाळी रूप असल्यामुळे हा प्रेझेंट टेन्स आहे. आणि हे दोघं जण मिळून सांगतात की दिलेला जो टेन्स आहे तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. It means in the given sentence there is present perfect tense. दिलेल्या वाक्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ. मग डोळ्यासमोर पूर्ण वर्तमान काळाचे पेशवेचे नियम आणा आणि करा पेशवेज. म्हणजे आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी जे पूर्ण वर्तमान काळाचे पेशवेचे नियम लिहून दिले होते ते आता डोळ्यासमोर आणि करा पेशवेज. काय करतात, आधी कर्म केलं. कर्म कोण आहे, द लॉक. द लॉक हा शब्द कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याला घेतलं सुरुवातीला. ऍक्टिव्हाइजचं कर्म पेशवेच्या कर्त्याच्या जागी येते, ऍक्टिव्हाइजचं कर्म पेशवेचा करता म्हणून इथे आलं. आता याच्यानुसार हॅवचं हेल्पिंग वर्ब वापरा, म्हणजे याच्यानुसार हॅवचं रूप हेल्पिंग वर्ब म्हणून वापरा. आता बघा लॉक हा शब्द सिंग्युलर वर्ड आहे आणि म्हणून इथं हॅज किंवा हॅव पैकी हॅज घेतलं जाईल. त्यानंतर बीन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पेशवेज होत नाही आणि म्हणून इथं आपल्याला घ्यावं लागेल बीन हा शब्द. त्यानंतर आता बघा जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं पेशवेज करायचं असेल तर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब लागतं. इथं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या. रिपेअर्डचं थर्ड फॉर्म आहे रिपेअर्ड. आणि शेवटी जे होतं, शेवटी जो आपला जो कर्ता आहे दिलेल्या वाक्याचा, मग तो नाउन असो की प्रोनाउन असो, त्याला बीवाय बाय नंतर घ्यायचे सेकंड केस मध्ये. आता बघा आपला सब्जेक्ट जो आहे तो नाउन आहे, द लॉक स्मिथ, आणि हा नाउन आहे की नाही, तो कुलपाचा कारागीर जो कुलूप दुरुस्त करतो तो.
मग तो जो आहे त्याला आपल्याला इथे घ्यायचंय, पण त्याच्या नावाची भक्ती बदलत नाही, म्हणजे कोणत्याही नामाची भक्ती बदलत नाही. म्हणून द लॉकस्मिथ इथे घेऊन टाका, द लॉकस्मिथ. तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवीज करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स इनटू व्हॉट पॅसिव्ह व्हॉइस. बघा, तर अशाच रीतीने तुम्ही त्याचं पेशवीज करू शकता. समजलं? आता काय त्यानंतर आता दुसऱ्या वाक्याचा आपण पेशवीज करूया. बघा, दुसरं वाक्य काय आहे? यू हॅव लॉस्ट युअर नोटबुक. यू हॅव लॉस्ट युअर नोटबुक. तू तुझी वही हरवली आहेस, गमावली आहेस. या वाक्यामध्ये कर्ता दिला आधी, त्याच्यानंतर दिलंय क्रियापद आणि त्यानंतर दिलंय कर्म. पहा, वी हॅव बीन गिवन ऑल थ्री थिंग्स. वी हॅव बीन गिवन सब्जेक्ट, वाक्यात कोणतीही क्रिया करणाऱ्याला कर्ता म्हणतात. वी हॅव बीन गिवन वर्ब, वाक्यात कोणतीही क्रिया दर्शवणाऱ्याला क्रियापद म्हणतात. अँड वी हॅव बीन गिवन एन ऑब्जेक्ट, वाक्यात ज्याच्यावर क्रिया होते, केली जाते किंवा घडते त्याला ऑब्जेक्ट म्हणतात. वी हॅव बीन गिवन ऑल थ्री थिंग्स अँड वी आर टोल्ड टू चेंज व्हॉइस. आपल्याला तिन्ही गोष्टी दिल्यात आणि म्हटले की पेशवीज करा. मग काय करा? आता वाक्याचा काळ पहा. लूज नावाचा शब्द आहे इंग्लिशमध्ये, लूज. इथे लिहितो मी LOST. याचा अर्थ होतो गमावणे, आणि याचा सेकंड फॉर्म आहे लॉस्ट, थर्ड फॉर्म देखील आहे लॉस्ट. मग थर्ड फॉर्म याचं काय? लॉस्ट आहे. हे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, परफेक्ट टेन्स आहे हा. आणि हॅवचं इथं प्रेझेंट टेन्स फॉर्म आलाय, हॅवचं इथं वर्तमान काळ रूप आलंय हॅव, आणि म्हणून हा कोण आहे? प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे तुम्हाला जे दिलेलं वाक्य आहे ते बघा कोणत्या टेन्स आहे. हॅव सांगतं की प्रेझेंट आहे, लॉस्ट हा शब्द सांगतो की हा परफेक्ट आहे, आणि हे दोघं जण मिळून तुम्हाला सांगतात की हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग दुसरी आणखी काय गोष्ट आहे? वाक्याचा काळ कळला, काय काय दिलंय ते आपण पाहिलंय. आता पॅशवेजची या काळाची नेम डोळ्यासमोर आणा. प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या पॅशवेजची नेम डोळ्यासमोर आणा आणि याचं पॅशवेज करा. हाऊ टू ट्रान्सफॉर्म दिस सेंटेन्स इनटू पॅशवेज. कसं करतात पॅशवेज? अधिक कर्म घेतात. युअर नोटबुक. ऍक्टिव्हाइजचं कर्म पॅशवेजचा कर्ता म्हणून सुरुवातीला घेतात. युअर नोटबुक. आता नोटबुक हा शब्द एकवचन आहे, याच्यानुसार हॅवचं वर्तमान काळ रूप घेतात. हॅज. पहा, आधीच्या वाक्याचा कर्ता यू होता म्हणून ते हॅव होता येईल, पण आपल्या पॅशवेजच्या वाक्याचा जो कर्ता आहे, ऍक्टिव्हाइजचं जे कर्म आपण घेतलंय पॅशवेजचा कर्ता म्हणून, युअर नोटबुक. नोटबुक हा शब्द सिंग्युलर आहे, एकवचन आहे, आणि म्हणून इथं काय करायचं? हॅज घ्यायचंय. बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचा पॅशवेज होत नाही, म्हणून इथं बिन घ्या. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या. लॉस्ट थर्ड फॉर्म होतं लॉस्टच, आणि शेवटी BY नंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे यू, त्याची सेकंड केस घ्या. यूची सेकंड केस होते यूज. तर अशा रीतीनं युअर नोटबुक हॅज बीन लॉस्ट बाय यू. युअर नोटबुक हॅज बीन लॉस्ट बाय यू असं या वाक्याचं काय होईल? पॅसिव्ह व्हॉइस होईल. चला यानंतरच्या वाक्याकडे जाऊया, त्याचं पॅशवेज पाहूया. तिसऱ्या नंबरचं वाक्य तुम्ही पाहू शकता. Someone has cleaned the utensils. Someone has cleaned the utensils. कोणीतरी ती भांडी धुतली आहेत किंवा स्वच्छ केली आहेत असं वाक्य आहे. मग याचं पॅशवेज कसं केलं जाईल? आधी बघा वाक्यामध्ये काय काय दिलंय? सब्जेक्ट दिलाय समवन, हे एक प्रोनाउन आहे, इंडेफिनिट प्रोनाउन म्हणतात त्याला. हॅज क्लीनड हे क्रियापद दिले आपल्याला, वर्ब दिले, आणि इथं आपल्याला ऑब्जेक्ट दिले. वी हॅव बीन गिवन ऑल थ्री थिंग्स विच आर नीडेड टू मेक पॅशवेज. आपल्याला पॅशवेज करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या बाबी आवश्यक आहेत, त्या तिन्ही बाबी दिल्यात. आता वाक्याचा प्रकार, आधी सब्जेक्ट आलाय नंतर वर्ब आले, म्हणजे वाक्याचा प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स. आता वाक्याचा काळ पहा. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब दिलंय, आणि इथे ह्याचं वर्तमान काळ दिले, म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. डोळ्यासमोर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे पॅशवेजची नेम आणा आणि पॅशवेज करा. म्हणजे आधी घ्या कर्म, द युटेन्सिल्स. द युटेन्सिल्स. युटेन्सिल्स म्हणजे भांडी. आता झालं युटेन्सिल्स म्हटलं, इथं अनेक वचनी शब्द आला बघा. आधीच्या वाक्याचा करता समवन होता तो एकवचनी होता. पॅसिव्हाइजच्या वाक्याचा करता म्हणजे ऍक्टिव्हाइजचं जे कर्म आहे ते पॅसिव्हाइजचा करता म्हणून येते. त्याचा करता बघा तुम्ही युटेन्सिल्स अनेक वचनी आहे, याच्यानुसार हॅवचं वर्तमान काळ रूप घ्यावं लागतं, अनेक वचनी हॅव. युटेन्सिल्स हा शब्द अनेक वचनी आहे म्हणून इथे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं हॅव. बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पॅशवेज होत नाही. त्यानंतर घ्या क्रियापदाचं तिसरं रूप, आणि शेवटी काय होतं? शेवटी BY नंतर दिलेल्या वाक्याचा करता घ्यायला पाहिजे तिथे होतील. पण मित्रांनो, ज्या वाक्याचा करता समवन, समबडी यासारखा असतो, समवन, समबडी असा असतो,
तेव्हा BY बाय नंतर तो करता घ्यायची काही गरज नाही. पण द युटेन्सिल्स हॅव बीन क्लीन बाय समवन आता तुम्ही करू शकता, किंवा हा समवन हा जो शब्द आहे जरी समजा परीक्षेमध्ये पर्याय दिला नसला तरी हे वाक्य पॅशवेजचं करेक्ट आहे. मी तुम्हाला एकदा ट्रिक सांगितली होती, बीच्या रूपानंतर क्रियापदाचं स्वरूप आलं की वाक्य पॅशवेजच असते. म्हणून BY बाय नंतर म्हणजे जे प्रिपोजिशन आहे बाय आलं काय आणि न आलं काय, सब्जेक्ट आला काय न आलं काय, काही प्रॉपर्टी नाही पॅशवेज मध्ये. पण तुम्ही एवढं मात्र लक्षात घ्या की बीच्या रूपानंतर क्रियापदाचं स्वरूप आले का तर मग ते पूर्ण काळाचं पॅशवेज आहे. तर मित्रांनो ही होती पूर्ण वर्तमान काळाची पॅशवेजची वाक्य ज्यांचा आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅशवेज केलंय. तर काय करा, ही सगळी वाक्य एकतर लिहून घ्या किंवा यांची स्क्रीनशॉट घ्या. आता याच्यानंतर मी 2 वाक्य घेतो पुन्हा एकदा प्रेझेंट परफेक्ट यांची, आणि याची तासिका मी थांबवतो. पुढच्या तासिकेमध्ये मग आपण काय करूया, पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅशवेज बघूया. चला बरं हे लिहून घ्या. चला मित्रांनो आता या 2 वाक्यांचा आपण पॅशवेज करूया. आधी आपण यापूर्वी 3 वाक्यांचं पॅशवेज केलंय. आता या 2 वाक्यांचं पॅशवेज केल्यानंतर मग आपण परफेक्ट टेन्स कोणता पास्ट परफेक्ट कडे जाऊया. चला तर या वाक्याचं पॅशवेज पहा मित्रांनो. पुन्हा एकदा तोच प्रश्न की दिलेल्या वाक्याचं पॅशवेज जर करायचं असेल तर वाक्याचा प्रकार कोण आहे ते बघा, त्यानंतर वाक्याचा काळ कोणता आहे ते पहा, काय काय दिले ते पहा. मग वाक्याचा काळ जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे नियम डोळ्यासमोर आणा आणि पॅशवेज करा. चला बरं वाक्याचा प्रकार बघूया. द अपोजिशन विरोधक हा आपला कर्ता आहे. हॅज डिफिटेड हे आपलं क्रियापद आहे, वर्ब आहे. आणि ज्याच्यावर क्रिया होते ती आपली टीम आहे, अवर टीम. ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म म्हणतात. अवर टीम हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे पहा या वाक्यामध्ये कर्ता दिलाय, क्रियापद दिलंय, कर्म दिलंय, सगळं दिलंय. चला वाक्याचा प्रकार पहा. आधी कर्ताला आहे, नंतर क्रियापदाला वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी आहे. नंतर वाक्याचा काळ पहा. इथं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आलेला आहे. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे परफेक्ट टेन्स असतो. आणि इथं हॅवचं प्रेझेंट टेन्स फॉर्म आले, वर्तमान काळ रूप आले, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे दिलेल्या वाक्याचा जो काळ आहे तो प्रेझेंट परफेक्ट आहे. डोळ्यासमोर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे पॅशवेज म्हणा आणि करा पॅशवेज. म्हणजे कसं करायचं, आधी कर्म घ्या. कर्म कोण आहे पहा, हा शब्द आपला कर्म आहे. अवर टीम हाच आपला कर्म आहे, म्हणून त्याला सुरुवातीला घ्या अवर टीम. त्याच्यानंतर घ्या हेल्पिंग वर्ब. दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते हॅज आहे. तसंच पॅशवेजच्या वाक्यातील सुद्धा सहाय्यकारी क्रियापद हॅज येईल, कारण का इथला जो करताय तो एकवचनी आहे, याच्यानुसार येईल. नंतर बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पॅशवेज होत नाही, म्हणून इथं बिन घेतलं. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब इथं घेतलं जाईल. आणि शेवटी BY बाय नंतर जो सब्जेक्ट आहे द अपोजिशन तो BY इथे येईल. द अपोजिशन बघा इथे लिहितो मी अपोजिशन. अशा रीतीनं आपण दिलेल्या ऍक्टिव्हिटीचं काय करू शकता, पॅशवेज करू शकता. चला आता हे 5वं आणि शेवटचं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं ज्याचं आपल्याला पॅशवेज करायचं. कर्ता आधी दिला, त्याच्यानंतर क्रियापद दिलंय, आणि शेवटी जे येतं पहा, आधी सब्जेक्ट दिला आय हॅव लर्न्ड, हे वर्ब दिलंय. आय हॅव लर्न्ड अ लॉट, मी खूप काही शिकलोय. आता खरं तर आपला जो ऑब्जेक्ट आहे हा आहे अ लॉट. आय हॅव लर्न्ड अ लॉट, मी खूप काही शिकलोय. आणि फ्रॉम माय एक्सपिरियन्स हा उर्वरित जो वाक्याचा भाग आहे तो पूरक वाक्याचा भाग आहे, म्हणजे वाक्याचा पूरक भाग आहे, कॉम्प्लिमेंट आहे. मग त्याला तुम्ही BY बायच्या अगोदर घेऊ शकता, थर्ड फॉर्मच्या नंतर BY बायच्या नंतर अकरा, थर्ड फॉर्मच्या नंतर BY बायच्या अगोदर पॅशवेज मध्ये घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल याचं पॅशवेज करूया. आधी ऑब्जेक्ट घ्या अ लॉट, यानंतर हॅवचं वर्तमान काळ घ्या हॅज. बीन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पॅशवेज होत नाही, म्हणून इथे बीन घ्या. आता थर्ड फॉर्म ऑफ द वर्बची गरज आहे, म्हणून इथं लर्नचे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या. अ लॉट हॅज बीन लर्न्ड. त्याच्यानंतर काय करायचंय बघा, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब झाला. आता BY बाय नंतर करता घ्यायला पाहिजे होता, पण त्याच्या आधी काय करायचं, उरलेला जो भाग आहे थर्ड फॉर्मच्या नंतर घ्या. वाक्याचा उरलेला जो पूरक भाग होता तो घ्यायचा. फ्रॉम माय एक्सपिरियन्स, आणि शेवटी BY बाय नंतर करता घ्या बाय मी. तर अशा रीतीने दिलेल्या या ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता पॅशवेज. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज इनटू पॅशवेज. तर मित्रांनो ह्या 2 वाक्यांना सुद्धा तुम्ही लिहून घ्या, बरोबर. याची स्क्रीनशॉट घ्या. काय अडचण असेल तर विचारू शकता, कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकता.
आणि जर तुम्हाला काही आणखी माहिती करून घ्यायचं असेल बारीक सारीक गोष्टी तर त्या मला विचारू शकता. समजलं? थांबतोय मी इथं. मित्रांनो, आता इथं मी थांबतोय. बरोबर. याच्यानंतरच्या तशीमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा प्रॅक्टिस करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.